मी गरोदर आहे. तो धक्का माझ्या कानावर जणू स्फोटासारखा पडला. ओठ उघडे राहिले पण आवाज बाहेर आला नाही. डोकं पूर्णपणे रिकामं झालं होतं. एकावेळी इतक्या भावना उसळून आल्या की डोळ्यात पाणी साठायला लागलं. आनंद, अविश्वास, काळजी, दुःख सगळं एकत्रच. आनंद कारण कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मला पुन्हा मूल होणार होतं. अविश्वास कारण अजूनही मला विश्वास बसत नव्हता की देवाने अखेर माझ्या प्रार्थना ऐकल्या. काळजी कारण माझ्या डॉक्टरांनी एकदा मला इशारा दिला होता की ही गर्भधारणा खूप नाजूक असेल. आणि दुःख कारण या बाळाला त्याचा वडील कधीच कळणार नव्हता. पण या सगळ्या भावनांवर मात करत एकच भावना प्रबळ ठरली. माझ्या गर्भात नवीन जीवन वाढत असल्याची परिपूर्ण आनंदाची जाणीव. हात आपोआप पोटावर गेला. अजून सपाट असलेल्या पोटावरून हात फिरवताना डोळ्यातून अश्रू ओघळले. मी जरी प्रिय व्यक्तींना गमावलं होतं तरी देवाने मला या बाळाच्या रूपाने जीवनाचं वरदान दिलं होतं. बाळ खरंच ठीक आहे ना? मी आरोहीकडे पाहत कुजबुजले. काळजी करू नकोस श्रेया. मन्नत मला सांगितलंय तू जमिनीवर पडलीच नाहीस. तुझी आजी आणि मन्नतने तुला पकडलं आणि नंतर तुझ्या भावापैकी एकाने तुला बाहेर नेऊन ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं. तिच्या शांत शब्दांनी माझं मन हलकं झालं. देवाचे आभार, माझं बाळ सुरक्षित आहे. आरोहीने पुढे सांगितलं, तुझं संपूर्ण कुटुंब रात्रभर तुझ्या जवळ होतं. मन्नत आणि तुझी आजी सोफ्यावर झोपल्या होत्या. तुझे वडील आणि 6 भाऊ तर पहाटेपर्यंत जागे होते. सकाळी त्यांना कामाला जावं लागलं म्हणून गेले. पण तुझी आई आणि आजी अजून थोडा वेळ इथेच राहू मग कपडे बदलायला घरी गेल्या. ती हसून म्हणाली, माझ्याकडे असं कुटुंब असतं तर. मी तिचा हात घट्ट धरला. आरोही, तू पण माझ्या कुटुंबाचा भाग आहेस. माझं आयुष्य वाचवलंस यासाठी मी कायम ऋणी राहील. ती डोळे वळवत म्हणाली, हे सोड ना श्रेया. नाही, मी ठामपणे म्हणाले, जर तू नसती तर मी माझं बाळसुद्धा गमावलं असतं. आरोहीने विषय बदलला. बरं, आता आधी नाश्ता कर. काल रात्रीपासून तू काही खाल्लं नाहीस. इतक्यात माझ्या पोटाने जोरात कुरकुर केले. मला स्वतःचं हसू आलं. मी खरंच खूप भुकेली होते. आरोहीने उठून सांगितलं, मी स्टाफला नाश्ता आणायला सांगते. आणि ती खोलीबाहेर गेली. खोलीत शांतता होती. फक्त एसीचा आवाज ऐकू येत होता. शांतता मोडण्यासाठी मी टीव्ही लावला पण जणू नियतीने माझी थट्टा केली. पहिल्याच क्षणी स्क्रीनवर अर्जुन आणि प्रिया यांच्या लग्नाचा थाटमाट चालू होता. मी गिळंकृत झाले. डोळ्यातलं पाणी आवरत नव्हतं. माझ्या प्रेम, हे अंगठी मी तुला देतो माझ्या शाश्वत प्रेमाचं चिन्ह म्हणून. अर्जुनचे वचन ऐकताच माझ्या छातीत काट्यासारख्या वेदना घुसल्या. तो प्रियाच्या हातात अंगठी घालत होता, तिचा घूंगट काढत होता आणि मग तिला किस देताच माझं हृदय तुकडे तुकडे झालं. अश्रू गालावरून ओघळले. मला कधी वाटलंच नव्हतं की प्रिय पुरुषाला दुसऱ्या स्त्रीशी लग्न करताना पाहणं इतकं असह्य ठरेल. तेव्हाच दार जोरात उघडलं. आरोही आत आली आणि पटकन रिमोट उचलून टीव्ही बंद केला. अगं श्रेया, ती मला मिठीत घेत कुजबुजली, रडणं थांबव. असं मी सांगणार नाही. आता हवं तेवढं रडून घे. पण मला एक वचन दे. आजपासून तुझ्या डोळ्यातून कुठल्याही पुरुषांसाठी अश्रू वाहू नयेत. मी तिच्या खांद्यावर रडत राहिले. शेवटी हुंदके थांबले. डोळे सुजले होते पण छाती हलकी वाटत होती. आरोहीने टिश्यू देत म्हटलं, कोणताही पुरुष तुझ्या अश्रूसाठी योग्य नाही. आणि जर कधी योग्य व्यक्ती सापडली तर तो तुला रडवणार नाही. अर्जुन मूर्ख आहे. त्याला त्याच्यासारखीच बाई मिळाली. मी हुंदका दाबत टिश्यूने डोळे पुसले आणि स्वतःशी एक मोठं वचन दिलं. आता यानंतर माझ्या डोळ्यातून एका अश्रूलाही वाया घालवणार नाही. विशेषतः अर्जुनसाठी कधीच नाही. प्रिया हनीमून सूटच्या मध्यभागी उभी होती. तिच्या परिपूर्ण कपाळावर खोल आढ्या उमटल्या होत्या. नजर रिकाम्या पलंगावर गेले आणि तिच्या ओठात संतापाने एक विकृत वक्र हसू उमटलं. शाप तुला अर्जुन, शाप तुला. काश तू मेलास तर बरंच होशील. ती दातओठ घात कुरकुरली. हनीमूनचा 5वा दिवस होता आणि 5व्या दिवशी सुद्धा तो तिच्या नकळत खोलीतून पळून गेला होता. ती संतापाने कपाटाकडे झेपावली. दार फाडून उघडताच तिला समोर रिकामं कपाट दिसलं. अर्जुनचे कपडे गायब होते. खालच्या बाजूला सुटकेस आहे का ते पाहण्यासाठी ती पलंगाजवळ वाकली पण तिथेही फक्त पोकळी होती. तो तिला सोडून गेला होता आणि आपलं सगळं सामान घेऊन रागाने थरथरत ती मिनी बारजवळ गेली. हाताला जे पाहिलं आलं ते उचललं आणि भिंतीवर आपटलं. महागड्या वाईन ग्लासचे तुकडे तारेसारखे पसरले. शाप तुला अर्जुन, तू मला का नाही प्रेम करू शकत? एकामागून एक ग्लास भिंतीवर आपटून ती वेडीसारखी किंचाळत होती. पण तरीही तिच्या छातीतला संताप शांत होत नव्हता. तिचे मोठे रक्ताळलेपर्यंत तिने बारकावून
मिस्टरवर आपटल्या, पण दुःख आणि राग अजूनही पेटतच होते. श्रेया गेली तरीही अर्जुन तिच्याच प्रेमात कैद होता. तिने जसं केलं तसं करून त्याला विवाहबंधनात अडकवलं खरं, पण त्याचं हृदय अजूनही त्या बाईचंच होतं. अर्जुनला सुमन आणि त्यांच्या वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिलं होतं. बदल्यात कंपनी आणि हॉटेल त्यांच्याकडे येणार होतं, अन्यथा सगळं अश्विनकडे जाणार होतं. प्रियाने जबरदस्ती केली म्हणून तो तिचा झाला, पण पहिल्या दिवसापासूनच त्याने स्पष्ट सांगितलं, तुझं आयुष्य मी नरक बनवेन, जसं तू माझं बनवलं आहेस. रागाने थरथरत प्रियाने किंचाळून म्हटलं, सगळं तुझ्यामुळे आहे श्रेया. थकून ती बारस्टूलवर कोसळली. हातातली महागडी वाईनची बाटली भिंतीवर आपटली. लालसर द्रव्य पांढऱ्या भिंतीवर रक्तासारखा सांडला. कारच्या चाव्या उचलून ती दारातून बाहेर पडली. 1 तासाने ती आपल्या आलिशान घरात पोहोचली. तो कुठे आहे? तिने नोकराणीला विचारलं. वरच्या खोलीत आहे मॅडम, नोकराणीने मान खाली घालून सांगितलं. प्रिया जिना चढून गेली. दार उघडून आत पाऊल टाकलं तर छोटासा मुलगा बेडच्या कोपऱ्यात बसून थरथरत होता. दिव्यांश, दिव्यांश. तिचा आवाज ऐकून मुलाचे डोळे विस्फारले. भीतीने त्याचे छोटेसे शरीर आकसले. आई आली आहे, ती हळूवार कुजबुजली. नाही, आई नाही. मुलाच्या थरथरत्या आवाजात शब्द बाहेर पडले. क्षणात प्रियाचा चेहरा राक्षसी विकृतीने बदलला. तिने मुलाचे खांदे पकडले आणि झपाटल्यासारखं हलवू लागली. मीच तुझी आई आहे. तुझी खरी आई मरून गेली. मीच मारली तिला. जर पुन्हा मला आई नाही म्हटलंस तर तुला शिक्षा करीन. मुलगा गप्प बसला. फक्त अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने तिचा राग शमत गेला. तिने मुलाची हनवटी वर केली आणि थंड नजरेने त्याच्याकडे पाहिलं. श्रेया, आता नाहीये. तू माझा आहेस आणि तुझा बापही. तुला आवडो किंवा न आवडो, मीच तुझी आई आहे. त्याला सोडून ती उठली, पण निघताना त्याच्या गालावर जबरदस्तीने किस घेतलं. नंतर आपल्या खोलीत परत आल्यावर तिने सर्वात आकर्षक नाईट गाऊन घातलं, परफ्यूम फवारलं आणि मोबाईलवर एक नंबर फिरवला. मी घरी वाट बघते, मला जास्त वेळ थांबू नकोस, ती ओठावर हसू आणत म्हणाली आणि कॉल कट केला. मोबाईल बाजूला ठेवून लाईट बंद केले. पलंगावर पौडत तिच्या चेहऱ्यावर एक धीमं पण धोकादायक स्मित झळकू लागलं. अश्विन लवकरच इथे येईल.